बीट म्हटलं की ते कोणालाच आवडत नाही, लहानांना सुद्धा आणि मोठ्यांना सुद्धा. पण त्याच बीटापासून एक भन्नाट अशी रेसिपी तुम्ही बनवलात ना, तर सर्वच हट्टाने मागून खातील. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एक युनिक अशी रेसिपी पाहतोय. मार्केटपेक्षा सुद्धा मस्त ही रेसिपी घरच्या घरी तयार होते. तर आज आपण पाहणार आहोत बीटचा हलवा. एकदा बनवलात ना तर सारखेच बनवून खाल. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्याला हलवा बनवण्यासाठी बीट लागणार आहे. तर इथे मी 3 बीट घेतले आहेत. 2 मोठ्या आकाराचे आहेत आणि 1 छोट्या आकाराचा आहे. तर तुम्हाला कितपत म्हणजे जेवढा हलवा बनवायचा असेल तेवढी तुम्ही इथे बीट घेऊ शकता. 3 घ्या, 4 घ्या, 5 घ्या, कितीही घेऊ शकता. तर बीट पहिले मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, कारण बीटला भरपूर सारी माती असते. त्यामुळे बीट पहिले स्वच्छ करून घ्यायचे, म्हणजेच पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे 2 ते 3 पाण्याने. आणि नंतर आपल्याला हे बीट सोलून घ्यायचं आहे. बीट सोलून घेतले त्यानंतर देठसुद्धा काढून घ्यायचा आणि बीट आपल्याला कापून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे. जास्त बारीक सुद्धा करायचे गरज नाही तुकडे, कारण आपण हे मिक्सरला लावणार आहोत. तर सर्वच बीट व्यवस्थित असे कापून घेतले. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे तुकडे घालून घेते, कारण इथे मी छोटं भांडे वापरले आहे. तर छोट्या भांड्यामध्ये हे थोडेसे बीटचे तुकडे घालून घ्यायचे आणि इथे अर्धी वाटी पाणी घालून घेते. अर्धी वाटी पाणी घालून घेते आणि हे मिक्सरमधून बारीक दळून घ्यायचे आहे. बारीक दळून घेतल्यानंतर एक चाळण घेतली आणि चाळणीवरती हे सर्वच मिश्रण काढून घ्यायचे. तर राहिलेले बीटसुद्धा मिक्सरला लावून घेतले आणि चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला हे यातला जो ज्यूस आहे तो काढून घ्यायचा आहे. तर चमच्याच्या साहाय्याने जास्त काही ज्यूस निघत नाही, तर हातानेच इथे मी ज्यूस हा अशा पद्धतीने काढून घेते. तर व्यवस्थित आपल्याला याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे. आता जो राहिलेला गाल आहे, चोथा आहे, तो परतला मिक्सरमध्ये घालून घेते आणि अर्धी वाटी पाणी घालून परतला हे फिरवून घ्यायचे आणि याचा ज्यूस काढून घ्यायचा. तर आपल्याला जवळजवळ इथे 2.5 वाटी पाणी लागलेले आहे. तर आता हा ज्यूस आपला तयार झालेला आहे. मस्त असा जाडसर दाटसर ज्यूस तयार झाला आहे. आणि राहिलेला जो चोथा आहे तो फेकून न देता तुम्ही कणिक मळताना त्यामध्ये वापरू शकता, म्हणजे त्याची पोळीसुद्धा व्यवस्थित आणि हेल्दी तयार होईल. आता या ज्यूसमध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटी कॉर्नफ्लॉवर. तर छोटी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतले आहे. चमचेच्या साहाय्याने पाहिले तर 7 ते 8 चमचे कॉर्नफ्लॉवर आहे आणि 1 मोठी वाटी साखर घेतली आहे. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. साखर आणि कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित एकजीव करून घेतले. त्यानंतर आपल्याला एक गाळण घ्यायची आहे आणि गाळणीच्या साहाय्याने सर्व ज्यूस आहे तो गाळून घ्यायचा आहे. तर एक कढई घेतली आणि कढईमध्येच ज्यूस गाळून घेते. ज्या भांड्यामध्ये तुम्ही हलवा बनवणार आहात त्या भांड्यामध्येच व्यवस्थित असा ज्यूस गाळून घ्यायचा. तर यामध्ये काही गाळ असेल बीटचा, त्यामुळेच आपल्याला व्यवस्थित असा हा ज्यूस गाळून घ्यायचा आहे. अगदी शेवटला पाहताय तुम्ही थोडासा गाळ आहे, तर तो सुद्धा व्यवस्थित गाळून घ्यायचा. तर आपल्या इथे व्यवस्थित असं ज्यूस तयार झालेला आहे. आता यामध्ये कॉर्नफ्लॉवरसुद्धा आहे, साखरसुद्धा आहे. बाजूला ठेवूयात. तर आपल्याला एक तयारी करून ठेवायची आहे. त्यासाठीच एक प्लेट घेतली, त्याला तेल किंवा तूप काही लावू शकता. तर इथे मी तेल लावून घेतले ब्रशच्या साहाय्याने. त्यावरती पांढरे तीळ भुरभुरून घ्यायचे. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही इथे वापरू शकता.
तर इथे मी काजू आणि बदाम कापून घेतले आहेत, ते इथे घालून घेतले. मगज बी थोडीशी घालून घेते. मगज बी तुमच्याकडे असेल तर नक्कीच घाला, त्याने टेस्ट आहे ती खूप जबरदस्त येते. प्लेट बाजूला ठेवूया. गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये आपल्याला आपण जे मिश्रण घालून घेतलेले आहे ते सतत आपल्याला हलवत राहायचं आहे. आता तुम्ही पाहताय रंग पहिला लाल भडक आहे, पण जसजसे आपण शिजवत जाऊ तसा रंग हा बदलत जातो आणि हे सतत आपल्याला हलवतच राहायचं आहे. 1 ते 2 मिनिटानंतर इथे पाहताय तुम्ही हे मिश्रण आहे ते घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर हे जेलीसारखे मिश्रण तयार होते. तर 2 ते 3 मिनिटानंतर हे इथे पाहताय मस्त अशी जेली जशी तयार होते ना, त्या पद्धतीचे हे मिश्रण तयार झालेले आहे. तर गॅसचा फ्लेम मध्यम ठेवला आहे. मध्यम आचेवरती आपल्याला हे व्यवस्थित असे हलवतच राहायचं आहे. अधेमध्ये गॅसचा फ्लेम लो ठेवायचा, म्हणजेच कढईला लागू नये यासाठीच. तर हे सतत हलवत राहायचं आहे. सतत हलवत 5 ते 6 मिनिटानंतर इथे मी तुम्हाला दाखवते. रंग पाहते तुम्ही थोडासा कालसर हा आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे 2 चमचे तूप. तर तूप जरूर घालायचे, म्हणजे हलवा आहे तो चवीला खूप मस्त लागतो आणि त्या हलव्याला चमकसुद्धा येते तूप घातल्यावर. इथे पाहताय तुम्ही. आणि हे व्यवस्थित परतला सतत हलवत राहायचं आहे. व्यवस्थित हलवत राहिल्यानंतर आता हे मिश्रण थोडेसे परत घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर हे कितपत आपल्याला हलवत राहायचं आहे, कितपत शिजवायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर यामध्ये मगज बी आणि काही ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर इथे मी काजू आणि बदाम घालून घेतले आणि इथे कढईपासून हे मिश्रण थोडेसे वेगळे व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपले हे मिश्रण तयार झालेले आहे असे ओळखायचे. ही एक पद्धत आहे. आणि दुसरी एक पद्धत म्हणजे एका डिशमध्ये हे थोडेसे मिश्रण काढून घ्यायचे, थोडं थंड व्हायला बाजूला ठेवूयात आणि हे सतत परतला हलवतच राहायचं आहे. अजिबात गॅसपासून कुठेही जायचं नाही. आणि इथे पाहताय डिशमधले जे मिश्रण आहे त्याचा व्यवस्थित असा गोळा तयार होत आहे. अजिबात हाताला चिपकत नाही आहे, म्हणजे आपले हे मिश्रण तयार झालेले आहे. याचे वड्या आपल्या पडू शकतात. तर लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि हे गरमागरम मिश्रण आपण जी प्लेट तयार करून ठेवलेली त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे. यासाठीच अगोदरच प्लेट ही तयार करून ठेवायची, म्हणजे घाई होत नाही. आणि हे मिश्रण काढून घेतल्यानंतर चम्मचच्या साहाय्याने अशा पद्धतीने सेट करून घ्यायचे. गरम असतानाच आपल्याला हे व्यवस्थित असे सेट करून घ्यायचे आहे. त्यानंतर यावरती पांढरे तीळ भुरभुरून घेऊयात, म्हणजे दिसायला हा हलवा खूप सुंदर दिसतो. मगज बी, तर मगज बी जरूर घाला, त्याने टेस्ट आहे ना ती मार्केटला जसा हलवा मिळतो ना त्याच पद्धतीचा हा हलवा लागतो. त्यानंतर काही ड्रायफ्रूट्स यामध्ये घालून घेतले, काजू आणि बदाम. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही इथे ड्रायफ्रूट्स घालू शकता. तर आता हे थंड व्हायची वाट पाहायची आहे. तर 1 ते 2 तासामध्ये हे व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपल्याला हा हलवा आहे तो कट करून घ्यायचा आहे. चवीला म्हणाल तर 1 नंबर, आणि गरोदर महिलासुद्धा हा हलवा खाऊ शकतात. एवढा चवीला भन्नाट तसाच पौष्टिक आणि हेल्दी हलवा हा तयार होतो. तर 2 तासानंतर आपला हा हलवा व्यवस्थित असा थंड झालेला आहे, व्यवस्थित सेट झाला आहे. तर बाजूच्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घेऊयात सुरीच्या साहाय्याने. लहान मुले अजिबात खात नाहीत, तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही हा हलवा नक्कीच बनवून द्या मुलांना, नक्कीच खातील. तर व्यवस्थित असं प्लेट आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. तर इथे मी पोलपाट घेतले आणि पोलपाटावरतीच ही प्लेट पलटी करून घेते. तर पाहताय तुम्ही अगदी इझिली प्लेटमधून हा हलवा बाहेर आलेला आहे. अजिबात आपल्या प्लेटला चिपकलेला नाही, खूपच सुंदर दिसतोय. तर आता आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी
कटरने हा कट करून घेते. तुम्ही सुरीच्या साहाय्याने कट करून घेतलात तरीसुद्धा काही हरकत नाही. तर व्यवस्थित आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्याही आकारामध्ये कट करून घेऊ शकता. तर इथे मी स्क्वेअरमध्ये कट करून घेते. व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आणि पाहूनच तुम्हाला समजलंच असेल किती मस्त हा हलवा तयार झालेला आहे. आणि कोणतीही रेसिपी आपण घरी बनवली ना ती छानच होते. खूप मस्त आपली तयार झालेली आहे ही रेसिपी. अगदी चवळूनसुद्धा मी ही तुम्हाला दाखवते. मस्त असा हा आपला हलवा तयार झालेला आहे. जसा मार्केटमध्ये मिळतो ना त्यापेक्षासुद्धा हा सुंदर आणि चवीला म्हणाल तर एक नंबरच. तर एकदा तुम्ही नक्कीच हा हलवा ट्राय करून पहा. तर घरातले हट्टाने मागून खातील. एक खाता खाता 2 तुकडेसुद्धा यातले फस्त होतील. एवढा चवीला मस्त झालेला आहे हा हलवा. तर एकदा नक्कीच करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. तोंडात टाकताच विरघळणारा हा बीटचा हलवा तयार झालेला आहे. कोणत्या भागातून पाहताय ते सुद्धा सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.